चला सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने। आणि चर्चेतली बातमी अशी की जालन्यातील अंबडच्या ओबीसी एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंवर चौफेर हल्ला चढवला। मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीपासून ते नेत्यांच्या गावबंदीपर्यंत भुजबळांनी जरांगेंवर घणाघाती टीका केली। तर जरांगेंनाही भुजबळांना त्यांच्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिलं। छगन भुजबळ 2 वर्ष बेसन भाकर खाऊन आला तुरुंगात। होय, खाऊन आलो मी। छगन भुजबळ दिवाळीत सुद्धा बेसन भाकर ठेचा आणि कांदा फोडून खातो, पण स्वकष्टाचं खातो। तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही। त्याला काय माहिती आहे मी किती शिकलोय आणि काय झालंय। ते शिकले, ते खूप शिकले, तरीही मध्ये जाऊन आलेत लोकांचं खाल्ल्यामुळं। त्यामुळं कोण कोणाचं खातंय यावर किमान त्यांनी बोलू नये। त्यांनी आता किमान या राज्यात शांतता राहीन असं बोलावं। राज्यात त्यांना दंगली घडावच्यात असं त्यांनी बोलू नये। हे तुमचे जे आहेत नवीन मराठा समाजाचे एक दैवत निर्माण झाले, देव झाले। त्यांचं म्हणणं असं आहे की धनगर माळी तेली हे मध्येच घुसलेले आहेत, यांना कधी कोणी दिलं होतं? हे लक्षात घ्या। काल एल्गार तुम्हाला कळलं पाहिजे काय आहे अभ्यास। त्यांना तर कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या पलीकडचं काम आहे। ते समाज ठरविल। तुम्हाला कधी चष्मे तेच लागलेले आहेत। आता तुम्हाला वाटतं तुम्हाला देव मानव। तुम्ही लोकांचं रक्त पिता, लोकांचे पैसे खाता आणि 5-5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसता। तुम्हाला कोण शेंदूर लावी? खूप बोला तू माझ्याबद्दल, याद राख। तू माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस। तुम्ही कुठले? तुमचा बायोडाटा सुद्धा आमजवळ आहे। तुमच्या शेपटावर नाही, तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका, नाही तर तुमची सुद्धा आम्ही खैर करणार नाहीत। कारण तुम्ही वयानं मोठे आहेत, आणखीन भानानं बोला एवढंच मात्र मी सांगतो। कारण मराठ्यांच्या शेपटावर पाय दिल्यावर काय होतं हे तुम्हाला मग पुढच्या काळात कळेल। रोज धमक्या, शिवीगाळ। त्या उपमुख्यमंत्री त्या फडणवीस त्यांना पण घाण शिव्या। पोलिसांना कंप्लेंट केली तरी काय होत नाही, काय रे? आणि बस येऊन जाऊन एवढ्यात कसा निवडून येतो तो बघतो, एवढ्यात कसा निवडून येतो तो बघ। काय बघतो तू? तुम्ही धमक्या देऊन राज्यात शांतता बिघडू नका। सरकारलाही सांगतो, यांना 100% कायदा सुव्यवस्था राज्याची बिघडायची, यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा। कारण आम्ही मात्र थांबणार नाहीत, भिणार बी नाहीत आणि खचणार बी नाहीत, पण आम्ही शांततेत आरक्षण मिळवणार आहेत। गावबंदी, आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी। काय रे महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला काय रे? हम तुम्हारे साथ हैं। अरे करेंगे संघर्ष, पण तुम्ही मला इथे मेसेज करता साहेब आमचा बोर्ड फाडला आणि तुमचे हात कुठे गेले? जसे आज तसं उत्तर द्यावं लागेल। ते म्हणतील तसं होत नसतं ना, पण ते सांगतीलच तसा कायदा थोडा चल। ते म्हणतील तसं आमच्या घरी येऊ नका असं आमचं म्हणणं आहे। आम्ही तुमच्या दारात येत नाहीत, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही। कशाला यायचं आहे? यायचं आहे कशाला? आणि ते म्हणतील तसंच होईल असं नसतं ना, असं नाही। ते म्हणतील तसं होणार नाही, तसा कायदा चालत नसतो। एक आणखी गाव तुमचं आहे का? 7-12 तुमचं आहे का? तुम्ही आम्हाला रोखणार आहे कोण? मग तुम्ही बॅनर लावणार आहे कोण? अहो ते काही म्हणतील, त्यांचं कोण ऐकणार? त्यांना काय आता प्रसिद्धीसाठी काही पण प्रश्न काढायला येते, कारण त्यांचं आता वय झालंय। त्या पद्धतीनं ते बोलतायत, कोणातरी विचारून। आता आम्हाला त्यांना तुम्हाला एकदा सांगितलं, उद्यापासून त्यांना आम्हाला महत्त्व द्यायचं नाही। जालन्यामधील अंबड इथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेत 2 नेत्यांमध्ये वेगळा सूर पाहायला मिळाला।
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल करत पवारांना थेट मराठ्यांचा शत्रू असल्याचं जाहीर केलं, तर भुजबळांनी मात्र शरद पवारांचं कौतुक करत वचन पूर्ण केल्याचं म्हटलंय. अरे मराठा समाजाची वाताहत कुणी केली? ओबीसीनी केली, आम्ही केली, भुजबळ साहेबांनी केली, व्यासपीठावरच्या मान्यवर विजय वडेट्टीवार साहेबांनी केली, जानकर साहेब कुणी केली? मराठा समाजाच्या आरक्षणाचा नेमका शत्रू कोण आहे? कोण आहे? मी म्हणत नाही, ह्यांनी सांगितलं वैयक्तिक टीका करू नका. मी कोणाचं नाव घेतलं का? मराठा समाजाचा विरोधक कोण आहे? कोण आहे? मीडियावाले सगळे बघा. अरे आम्ही नाही आहे, आमच्या ओबीसीचा विरोध नाही आहे. शरद पवार साहेबांबद्दल मी एवढंच सांगेन, हा इतिहास असा आहे, मंडल आयोग, व्हीपी सिंग साहेब पंतप्रधान, त्यांनी तो ऍक्सेप्ट केला, स्वीकारला आणि ओबीसींना 27% आरक्षण दिलं पाहिजे निर्णय घेतला. आम्ही मागणी केली की पवार साहेब याची अंमलबजावणी तुम्ही करा. पवार साहेबांनी अंमलबजावणी केली. पवार साहेबांच्या हातामध्ये दुसऱ्या कुणाला हे आरक्षण देण्याची मुभाच नव्हती. छगन भुजबळ यांनी जालना इथल्या ओबीसी मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून आता राज्यातील वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. भुजबळांच्या वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी टीकास्त्र सोडलं असून स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजात भांडणं लावण्याचं पाप करतायत असा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेतोय आणि याला राज्य सरकार सहमत आहे का असा खडा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला असून छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली. तर संभाजीराजेंनी सरकारला काही सवाल विचारले. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का हे स्पष्ट करावं, अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी. छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतात. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपलं राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजात नसलेली भांडणं लावण्याचं पाप ते करतात असं छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट केलंय. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदाच थेट आणि गंभीर इशारा दिला. तुम्हाला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यावरती आली आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा, अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी असा रोखठोक इशारा पडळकरांनी दिला. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपण संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपली ओळख एक संवेदनशील नेता अशी आहे, तरी आपल्याला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये शासनाने 50 दिवसाची वेळ दिली होती. आज ही मुदत संपली आहे, तरी सुद्धा या दिनांकापर्यंत शासकीय पातळ्यावरती काही ठोस हालचाल झालेली दिसत नाही. आघाडी सरकारनं आरक्षण नाकारून धनगर समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या महायुतीच्या सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल अशी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची एक भावना होती, आशा होती. आघाडी सरकारनं आरक्षण नाकारलं, परंतु आपण या बाबतीमध्ये काहीतरी ठोस भूमिका घ्याल असं घडलं नाही. धनगर समाजाच्या पदरी निराशाच आतापर्यंत आलेली आहे. आपल्या नेतृत्वात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटेल अशी आम्हा सगळ्यांना आशा आहे. हे जर झालं नाही तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला समोर जाण्याची तयारी सरकारनं ठेवावी. ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देऊ केलेलं आहे. आज
मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार सभेमध्ये जे भाषण केलं त्यानंतर आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अर्थात या सगळ्या गोष्टीवरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येणं क्रमप्राप्त आहे आणि आता उपमुख्यमंत्र्यांनी या दृष्टीने म्हणून पुढलं पाऊल टाकलेलं आहे। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ओबीसी समाजावर इथे कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, पण मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात आम्ही कटिबद्ध असल्याचं स्पष्टीकरण खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊ केलेलं आहे। दुपारी आपण ओबीसी महाएल्गार सभेमध्ये छगन भुजबळ यांनी केलेलं आक्रमक भाषण आपण बघितलं। एकूणच त्यांचा रोख मराठा आरक्षण त्या दृष्टीने होणाऱ्या सगळ्या घडामोडी याबद्दलचा असताना छगन भुजबळांनी असंही स्पष्टपणे म्हटलं होतं की आमचा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लावू नका आणि ज्या प्रकारे मराठा बांधवांचं नेतृत्व करणारी व्यक्ती आहे त्यावर देखील त्यांनी रोष व्यक्त केला, त्या दिशेने त्यांच्या टीकेचा रोख होता। आणि या सगळ्या घडामोडींवरती आज जर आपण पाहिलं तर अर्थात गरमागरमी आपल्याला दिसून येते, राजकीय प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत। म्हणून आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, पण मराठा आरक्षणाच्या बाबतीत आम्ही कटिबद्ध असल्याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। की महाराष्ट्रामध्ये कुठलेही समाज एकमेकांसमोर उभे आहेत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं योग्य नाही। मी ओबीसी समाजाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही। आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात संकल्पबद्ध आहोत। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात अतिशय स्पष्ट घोषणा केली आहे। पुढे बघूया, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला दादरमधील स्मृतिस्थळावर ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला। मुख्यमंत्री शिंदेंनी स्मृतिस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर या वादाला तोंड फुटलंय। गुरुवारी रात्री दादरमधील शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळी ठाकरे आणि शिंदे समर्थक भिडले। दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते, त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। मात्र तिथं उपस्थित नेत्यांनी आवाहन केल्यानंतर तणाव निवळला। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी श्रद्धांजली अर्पण करून निघाल्यानंतर हा राडा झाला। या राड्यावरून आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवर राड्याचा आरोप केलाय। जिस लोगों ने बालासाहेब ठाकरे जी के विचारों के साथ बेईमानी की सत्ता के लिए शिवसेना को बदनाम करने की कोशिश की, बीजेपी के साथ हाथ मिलाकर शिवसेना को खत्म करने के षड्यंत्र में शामिल रहे, ऐसे लोगों को बालासाहेब ठाकरे जी के स्मृति स्थल पर आने का कोई नैतिक अधिकार नहीं है। एकीकडे ठाकरेंच्या पक्षानं शिंदे समर्थकांवर आरोप केलाय, तर दुसरीकडे शिंदे समर्थकांनी ठाकरेंच्या पक्षाला जबाबदार धरलंय। आमचे कार्यकर्ते देखील पदाधिकारी तिथून निघत होते आणि अशा वेळेस उबाटाचे लोक तिकडे येऊन बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला त्याला गालबोट लावण्याचं काम त्यांनी केलं। आता या वादात भाजपनं उडी घेत ठाकरेंच्या पक्षावर तोफ टाकली आहे। कालची घटना अतिशय दुःखदायक आहे। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर कोणाला बंदी टाकणं हे तर मग गैर आहे। मग आता जेव्हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधलं जाणार आहे, त्यासाठी तर माननीय एकनाथ शिंदेजीच निधी उपलब्ध करून देणार आहे। उद्या काय स्मारक करताना एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत आपण काय निधी घेणार नाही का? शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे।
शिवसेना प्रमुखांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवरती धावून आल्यानं राज्यातील राजकारण तापलं. पण आता याच तापलेल्या राजकारणात भाजपनंही उडी घेतलेली आहे आणि ठाकरेंना लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय. आणि बाळासाहेबांच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला हा सगळा राडा झाला आणि यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अर्थात या सगळ्या घटनेनंतर मराठी माणसाला देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अशा प्रकारची बाचाबाची किंवा हातापाई होणं अपेक्षित नव्हतं. याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये देखील प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. खरं तर बाळासाहेबांचं जिवंत स्मारक ते ज्या ठिकाणी राहिले तो मातोश्री बंगलाच आहे. त्यांची राहती खोली, त्यांचं कार्यालय, त्यांनी वापरलेल्या सगळ्या गोष्टी अनेकांना प्रेरणा देणार आहे. तर त्याच्यामुळे आजच्या त्यांच्या बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी हा मातोश्री बंगला जनतेसाठी कधी खुला होणार, हे जिवंत स्मारक म्हणून जनतेसमोर कधी येणार, हा खरा सवाल आहे. ज्या मातोश्रीशी, ज्या शिवसेनेशी या भारतीय जनता पार्टीनं बेईमानी केलेली आहे, शिवसेनेचं बोट धरून नंतर हात धरून या शिवसेनेच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न जी भारतीय जनता पार्टी करते, मला असं वाटतं त्यांनी बाकी फार शिकवण लोकांना पण आणि शिवसेनेला देण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. जाऊयात पुण्यात होणारा बागेश्वर बाबांचा सत्संग सुरू होण्याआधीच वादात सापडलाय. संत तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या पंडित धीरेंद्र उर्फ बागेश्वरला आमचा विरोध असेल अशी पोस्टच अजित पवार गटाचे सोशल मीडिया प्रमुख सुदर्शन जगदाळे यांनी फेसबुकवर टाकली आहे. पण काही झालं तरी बागेश्वर शास्त्रींचा सत्संग हा पुण्यात होणारच असा पलटवार या कार्यक्रमाचे आयोजक आणि भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केला. 2024 लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत, त्याचीच तयारी म्हणून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याचं बोललं जात आहे. आपल्या चमत्कारामुळे नेहमी सतत चर्चेत असणारे वादात सापडलेले पंडितजी धीरेंद्र बागेश्वर बाबा पुण्यात येतात. 20-21 तारखेला त्यांचं याच परिसरात सत्संग होतोय. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया प्रमुख सुदर्शन जगदाळे यांनी विरोध केला. का तर म्हणे तुकाराम महाराजांवर ज्या माणसांनी टीका केली त्याला पुण्यात काय येऊ द्यायचं. मुळीकजी, या टीकेचं कसं उत्तर द्याल तुम्ही? पंडित धीरेंद्रजी शास्त्री उर्फ बागेश्वर धाम महाराज हे पुण्यामध्ये 20, 21, 22 तारखेला येणार आहेत. ते येण्याचं कारण हे आहे की आपल्या पुणेकरांना हनुमान कथा सांगण्याची त्यांची इच्छा आणि पुण्यातल्या अनेक भक्तांची देखील इच्छा होती की त्यांनी यावं. संपूर्ण देशभर ते हिंदुत्वाचे जाज्वल्य विचार लोकांपर्यंत पोचवत असतात. प्रभू श्री रामचंद्र आणि हनुमान यांच्याविषयीची माहिती, त्यांच्याविषयीचं जे काय ते आपल्या लोकांना सांगत असतात. पुण्यामध्ये देखील याच कार्यक्रमासाठी देत आहेत. हनुमान कथा 20, 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी ते आपल्या पुण्यातल्या लोकांना सांगणार आहेत आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातनं काही लोक येणार आहेत, अनेक नेते मंडळी येणार आहेत. मला वाटतं जो कोणी विरोध करतोय तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, विरोध करावा का नाही करावा. एका व्यक्तीने विरोध केला म्हणजे संपूर्ण पक्षाचा विरोध आहे असं मी समजत नाही. अजितदादा किंवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी जर निर्णय केला तर तो विरोध आहे असं आपण समजू शकतो. पण सोशल मीडियाच्या प्रमुखाने जे काय मत मांडलंय ते त्याचं कदाचित व्यक्तिगत असावं. या बाबतीत मला काही फारसं बोलायचं नाही. यानंतर महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.